नमस्कार सगळ्यांना। आज आपण एक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ खरवस बघणार आहोत। ह्यासाठी लागणारं साहित्य आहे चीक, इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे, साखर 2 वाटी, एक मोठी वाटी घेतली आणि एक छोटी वाटी घेतलेली आहे, केशर। आता चिकामध्ये आपण दूध, साखर, साखरऐवजी आपण ह्याच्यामध्ये गूळही वापरू शकता, हे सगळं घालून मस्त असं मिक्स करून घेणार आहोत। साखर विरघळस तोपर्यंत ढवळत राहणार आहे। साखर आता विरघळत आली आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। इथे मी 2 किलो चीकसाठी 1 लिटर दूध घेतलेले आहे आणि 2 वाट्या, एक मोठी वाटी आणि एक छोटी वाटी साखर घेतली आहे। इथे मी एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवण्यासाठी आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही स्टीमरही वापरू शकता किंवा इडलीचं भांडंही वापरू शकता। ह्याच्यामध्ये थोडी मी वेलची पूड टाकलेली आहे। परत थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। आता इथे मी केशरचे स्टँड वापरले आहे। हे एक ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल टाकायचे तर नाही टाकले तरी चालेल, पण केशर टाकल्यामुळे कलर चांगला येतो। पाणी आता उकळी आलेली आहे पाण्याला। आता आपण ह्याच्यामध्ये मिश्रणाचं भांडं ठेवून घेऊयात। आता त्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास शिजवून घेऊया। ह्याच्यावर मी जड भांडं ठेवले कारण वाफ बाहेर जाऊ नये म्हणून। अर्धा तास झालेला आहे। मस्त असं खरवस तयार झालेला आहे। आपण टूथपिक किंवा सुरीच्या साहाय्याने त्याच्यामध्ये घालून बघू शकता। जर ते क्लीन निघालं तर म्हणजे समजायचं आपला खरवस तयार आहे। मस्त असा खरवस तयार आहे खाण्यासाठी। Thank you for watching. Please subscribe to my channel.